श्री बापूजी बुवा महाराजांचा अखंड हरिनाम सप्ताह मुक्काम पोस्ट गोणवाडी तालुका खेड जिल्हा पुणे। सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मुक्काम पोस्ट गोणवाडी तालुका खेड जिल्हा पुणे। आपले नम्र समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ तसेच युवक मंडळ गोणवाडी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलांकांकतेजोदिकामोदिवक्त्रम खलानिशवादापनोदारदक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। जन्मायोनिया नरा नकरी आयुष्याचा मातेरा वाचे उच्चारी हर हर तेने सुखरूप संसार सचितानंद घन। विश्वोत्पत्ती स्थितीले अधिष्ठान सर्वव्यापी सकल गुण निधान पंढरीश पांडुरंग परमात्मा घ्या, लावून घ्या एकदा, लावून घ्या आता एकदा घ्या लावून। अजून जास्त वेळ जायला लागला बघा आता। विठ्ठल 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 सच्चिदानंद घन विश्वोत्पत्ती स्थितीलय अधिष्ठान सर्वव्यापी सकल गुणनिधान पंढरीश पांडुरंग परमात्मा ज्ञानोबराय तुकोबराय आदी करून सकल संतांच्या चरण कमली बापूजी महाराजांच्या चरण कमली सेवा समर्पित करण्यासाठी श्री क्षेत्र पैठण निवासी श्रीमंत संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा चार चरणाचा इथं जन्माला आलेल्या मानवाने अनमोल असणाऱ्या आयुष्याचं मातेर न करता आपल्या जीवनाची उन्नती करून घ्यावी किंवा आपलं जीवन सार्थकी लागण्यासाठी त्याने आपल्या जीवनामध्ये काय करावं याचं मार्गदर्शन म्हणा किंवा उपदेश म्हणा या अभंगाच्या द्वारे श्री संतनाथ महाराज करतायत। विठ्ठल 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 गेली 26 वर्षापासून चालू असलेला आपला हा गोणवडीचा अखंड हरिनाम सप्ताह या 26 वर्षातले पहिले 10 वर्ष खरं तर आम्ही या ठिकाणी या नाम यज्ञ सोहळ्याला स्वतः गाण्यासाठी या ठिकाणी होतो। मी आणि माझे मित्र हरिभक्तीपरायण राजेंद्र महाराज नवले संगमनेरचे आम्ही दोघंही या ठिकाणी असायचो आणि आज तुम्ही जशी मला साथ करताय तशी मी अनेक कीर्तन करायला त्यावेळेला याच ठिकाणी इथं मंदिरात कधी समोर असेल इथं सेवा केलेली आहे, तुमच्याकडे राहिलेलो आहे, तुमचं खाल्लेलं आहे। आज मला फार आनंद होतोय की माझ्या माणसामध्ये कीर्तन करण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालंय। विठ्ठल विठ्ठल आमच्या खेडकर महाराजांचे विद्यार्थी माझ्या गाडीत येताना बरोबर होते। येता येता ज्यावेळेला उतरून खाली आलो की तुमच्या घराकडे पहिली नजर गेली बघा, तुमच्या घराकडे, समोरच्या घराकडे। तुमचं घर बंद दिसलं, मी यांना विचारलं यांचं घर बंद आहे, ते म्हणले इकडं वरती बंगला बांधला आहे त्यांनी। हरकत नाही, आता तुमची प्रगती झाली म्हणजे माझी होणार आहे आज। नाही कळलं का तुम्हाला? तुमचं वाढलं म्हटलं आमचं बजेट थोडं वाढायला पाहिजे ना, हे की नाही? विठ्ठल 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 प्रेमाचा भाग आहे, विनोद सोडून द्या। तुम्ही आमच्यावर फार प्रेम केलेलं आहे खरं तर, तुमच्याकडे पैशाची काय मागणी करायची? तुमच्यात आम्ही राहिलेलो आहोत, खाल्लेलो आहोत। तुम्ही इथून काही धान्य देखील आम्हाला आळंदीला पोचवलेलं आहे,
तुम्ही माझ्या घरातली माणसं आहात. येता येता गाडी वळवली त्यांच्याकडे आणि तिथेही आठवण झाली त्यांच्या, ह्या तुमच्या सगळ्या जुन्या घरांची खरं तर आठवण झाली आणि समाधानही वाटलं. तुम्ही गोनवडीकर ग्रामस्थ मंडळी माझ्यासाठी माझ्या घरातली माणसं आहात, हे की नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपुल्या माहेरा जाईन मी आता, अशी अवस्था आहे. खरं तर आज माझ्यासाठी हे माझं माहेर घर आहे आणि महिला मंडळाला कळेल माहेरबद्दल किती एक कुतूहल असतं, प्रेम असतं, जिव्हाळा असतो. तसा प्रेम जिव्हाळा तुम्ही खरं तर कायमस्वरूपी टिकवलेला आहे. हरकत नाही, कीर्तना कमी जास्त, मिळणं न मिळणं, बोलवणं न बोलवणं कमी जास्त होत असतं. कालानुरूप सगळ्या गोष्टी बदलत असतात, प्रसंग असतात तुमच्यावरती सगळ्या प्रकारचे. पण यावेळेला खेडकर महाराजांकडे आप्पा या ठिकाणी आले आणि खेडकर बहुतेक म्हणून आठवण झाली, काय माझी आठवण झाली आणि मला या ठिकाणी तुम्ही कीर्तन सेवा दिली. तुम्ही संपूर्ण ग्रामस्थ मंडळी उपस्थित असलेले तुमच्या सगळ्यांच्या चरणकमली, माझे सगळे महाराज मंडळी तुमच्या सगळ्यांच्या चरणकमली आणि आज माझ्या कीर्तनासाठी विशेषत्वाने उपस्थित असलेले आमच्या वारकरी संप्रदायातले एक ज्येष्ठ श्रेष्ठ आणि आत्तापर्यंत 30 ते 40 वर्ष वारकरी संप्रदायाची सेवा करणारे, निस्वार्थीपणे ज्यांनी सेवा आत्तापर्यंत केलेली असे हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज मतकर महाराज योगायोगाने आज कीर्तनासाठी समोर येऊन बसलेले आहेत. त्याचंही एक वेगळं समाधानही मला आहे. महाराज इथं आल्यावर मी विचार करायला लागलो, तुम्ही कसं काय कीर्तनाला आले. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. महाराज फार मोठे कीर्तनकार आहेत. महाराजांच्या कॅसेटी 25 वर्षापूर्वी महाराजांच्या कॅसेटी खरं तर कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतांनी, ज्यावेळेला कॅसेटला फार महत्त्व होतं त्यावेळेला महाराजांची कॅसेट कीर्तनाची आलेली होती. महाराज आहेत. तुम्ही सगळे मंडळी माझ्यावरती प्रेम करणारे, या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या चरणकमले एकदा विनम्रपणे नतमस्तक होतो आणि माझ्या कीर्तनाला आरंभ करतो. विठ्ठल विठ्ठल. या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक मानवाला, प्रत्येक जीवाला श्री संत एकनाथ महाराज अतिशय मार्मिक अशा प्रकारचा उपदेश करतायत. खरं तर जन्म ही मानवी जीवनातली अधोगती आहे. या जगातल्या प्रत्येक जीवाचा जर विचार केला तर जीव हा ब्रह्मस्वरूप आहे, जीव हा शिवस्वरूप आहे, जीव हा आनंद स्वरूप आहे, जीव हा परिपूर्णतम अशा प्रकारचा जीव होता. परंतु जो ममय अंशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःष्टानि इंद्रियानि प्रकृतिस्थानी कर्षति. भगवान परमात्मा बोलतात ही संपूर्ण जीवसृष्टी माझा अंश आहे. म्हणजे आपण सगळेची सगळे तत्वचिंतनाच्या दृष्टीने विचार केला, आध्यात्मिक वैचारिक पातळीवरती जर आपण विचार केला तर आपण सगळेची सगळे ब्रह्म आहोत, सगळेची सगळे जीव आहोत. आणि ब्रह्माचं वैशिष्ट्य असं आहे, जे व्यापक आहे, जे निर्गुण आहे, जे निराकार आहे, ज्या ब्रह्माला कधीही मरण नाही, ज्या ब्रह्माला कधीही दुःख नाही, जे सदैव आनंद स्वरूप आहे, अशा प्रकारचं आपल्या सगळ्यांचं जीवन खऱ्या अर्थाने होतं. परंतु त्या आनंद स्वरूप असणाऱ्या ब्रह्मापासून, जीवापासून आपण आलिप्त झालो आणि जीवस्वरूप जीवदशा प्राप्त झाली. ब्रह्मदशा आपल्या जीवनातली नष्ट झाली आणि आपल्याला एक जीवदशा प्राप्त झाली. असं आहे बघा, ज्या वेळेला ब्रह्मदशेतला जीवदशेत आला त्यावेळेला त्या जीवाची अधोगती होते. विठ्ठल विठ्ठल. या जीवालाच एक प्रकारे आत्मा ही संज्ञा दिलेली आहे. आत्मा, जीव म्हणजे काय तर आत्मा. आपल्या सगळ्यांच्या शरीरात जो जीव आत्मतत्वाने खऱ्या अर्थाने नटलेला आहे. आणि या आत्म्याचं वर्णन असं आलेलं आहे, न जायते म्रियते वा कदाचिन न्यायं भूत्वा भविता वा न भूयाः अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. हे की नाही, न जायते म्रियते, जाणारं नाही, मरणारं नाही, अशा प्रकारचं जे आत्मतत्व आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये खऱ्या अर्थाने आहे ते जीवरूपाने आहे. जीवरूपाने ही जीवदशा आनंद स्वरूप आहे. तसा विचार केला तर आनंदाचं एक स्वरूप म्हणजे जीव आहे. ही जीवदशा आम्हाला का प्राप्त झाली तर त्याचं कारण आहे, आपण इथं
शिवदशा सोडून जीवदशेला प्राप्त होऊन जन्माला आलो. माणसं म्हणतील जन्मालाही का आलो आम्ही, तर आपल्या कर्माने आपल्याला जन्माला यावं लागतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. खरं तर मानवी जीवनामध्ये सगळ्यात भयंकर आयुष्यातलं पहिलं दुःख जर माणसाच्या वाट्याला किंवा जीवाच्या वाट्याला कोणतं येत असेल तर ते जन्माचं येतं. मग कोणताही जीव तुम्ही घ्या, त्याच्या वाट्याला पहिलं येणारं जे दुःख आहे ते कशाचं आहे? जन्माचं दुःख आहे. हे जन्म का यावं लागतो याची कारण एकदा सांगतो, नंतर थोडं दुःखाचं चिंतन करतो. का जन्माला यावं लागलं आम्हाला? तर जन्माला मनुष्य जीवन आपल्याला प्राप्त होतो याची 3 कारणं आहेत. आपल्याला जन्माला यावं लागलं याची 3 प्रमुख कारणं आहेत. पहिलं कारण आहे जन्मा येणे घडे पातकाचे मूळ. आपल्या जीवनामध्ये नकळत कधी आवर्जून केलेलं हे की नाही असं पाप कधीतरी आपल्या जीवनामध्ये घडतं आणि त्या पापाच्यामुळे आपल्याला जन्माला लागतं, एक कारण. दुसरं कारण जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. वासना आपल्याला जन्माला घालते. म्हणून तुकोबरायांनी सांगितलं पापाची वासना नको दाऊ डोळा. पापाची वासना नको पादाऊ डोळा. त्याहून आंधळा बराच मी. तुकोबराय बोलतात देवा त्यापेक्षा ही पापाची वासना माझ्याकडे येऊ देऊ नको, कारण वासना ही जन्माला घालते. आणि तिसरं कारण जन्माला येण्याचं, केले कर्म झाले त्याची भोगाले. 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 कर्म झाले त्याची भोगाले. केले कर्म झाले त्याची भोगाले. उपजले मेले ऐसे कीर्ती ऐसे कीर्ती. उपजले मेले ऐसे कीर्ती ऐसे कीर्ती. हरिमुखी गाता हर पलिटिंता. 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 केले कर्म झाले त्याची भोगाले. केले कर्म झाले त्याची भोगाले. गणेश महाराज यस त्याची भोगाले. केले कर्म झाले त्याची भोगाले. फार बरं वाटतं महाराज आहे की नाही. काही काही श्रोत्यातले असे बहादर असतात त्यांना हेही आवडत नाही बघा. म्हणजे एक शेजारी दुसऱ्या शेजारी म्हणतो चला ना आज खेडकर महाराजाचं कीर्तन आहे, चला कीर्तनाला. तो म्हणतो जाऊ ना तेवढं इवळायचं झाल्यावर. म्हणजे पहिली चाल यांच्या दृष्टीने काय आहे महाराज, पहिली चाल यांच्या दृष्टीने. आणि आपल्याला ती पहिली चाल म्हणायसाठी 12-12 15-15 वर्ष आपल्या आयुष्यातले घालावं लागतात तरी लवकर चान्स भेटत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. केले कर्म झाले त्याची भोगा आले. आपण आपल्या जीवनामध्ये मागच्या जन्मामध्ये केलेलं कर्म, त्या कर्माचा भोग देण्यासाठी आपल्याला जन्माला यावं लागतं, हे की नाही. आपण जन्माला येतो.
जन्माला येणं काय इतकी साधी आणि सोपी गोष्ट आहे का सज्जना हो? आळंदीहून गोनवडीला आलं आणि गोनवडीहून आळंदीला गेलं असं आहे का जन्माचं? जन्माचं दुःख अत्यंत भयंकर सांगितलंय. सगळी प्रमाणं तुम्हाला माहिती आहेत सगळी. काय सांगू आता गर्भीची यातना मज भोगिता नारायणा मलमूत्र मांस जाना. हे का नाही? तुझ क्षणोक्षणा ध्यातसे काय सांगू गर्भीची यातना. किती सांगू या जन्माचं दुःख. उकडून नव मासवरी जन्मायावे किती वेळा 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 जन्मायावे. नित्य भावे भजित नित्य भावे भजित नित्य भावे भजित मनवरी जीव प्याला जीवदाना किती भावे फजित किती भावे किती भावे भजित किती भावे भजित. जय श्रीराम. जन मनवरी जीवदाने मनोनी जीव प्याला. नित्य भावे फजित. जन्माने माणसाच्या जीवनाची नेहमी फजिती होत राहते. फजिती मी सांगत होतो. उकडोनी नव मासवरी जन्मोजन्मोनी मरती. आईच्या उदरामध्ये 9 महिने आपलं शरीर उकडून निघतं. उकडून असं भयंकर दुःख गर्भाचं आहे सज्जनो. या गर्भाचं दुःख एका मातेने आपल्याला सांगितलं. फार सुंदर आहे. फार सुंदर. या भारतभूमीमध्ये अशा पराक्रमी माता जन्माला आल्या. गार्गी सारख्या मदलसा सारख्या ज्ञानी स्त्रिया जन्माला आल्या. आपण म्हणतो की स्त्रियांना अधिकार नाही, स्त्रियांना पाठीमागे ठेवलं, स्त्रिया अशिक्षित राहिल्या. पण आपला इतिहास वाचा. 350 वर्षापूर्वी जिजाऊसाहेब काय अशिक्षित होत्या का? ज्ञानोबरायांच्या आईने 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या. ज्ञानोबरायांच्या आई काय अशिक्षित आहेत का? मागं ठेवलं का त्यांना? बघा तुम्ही विचार करा. इतिहासातल्या सगळ्या स्त्रियांचा विचार. अरे कैकेयी सारखी एक अयोग्य प्रकारचं मागणं मागते तरी राजा दशरथाने तिचं मागणं मान्य केलं. दशरथाने मान्य केलं की नाही मला माहित नाही, पण जगाचा बाप असणारा प्रभू रामचंद्राने मात्र सावत्राईचंही वचन योग्य अयोग्य विचार केला नाही, पण सन्मान केला आईच्या वचनाचा. आणि सन्मान आदर करून कैकेयीला सन्मान प्राप्त करून तिच्या वचनाची पूर्तता करण्यासाठी राजसिंहासनावरती बसणारे प्रभू रामचंद्र पण आज मात्र सिंहासनावरती न बसता सावत्राईच्या वचनाची पूर्तता करण्यासाठी 14 वर्ष वनवासाला निघाले. हा आपल्या स्त्रियांना आपल्या संस्कृतीने दिलेला अधिकार आहे. मग आमच्या स्त्रियावर अन्याय कधी व्हायला लागला? यौवन सत्ता आल्याच्या नंतर आपल्या स्त्रियांवरती अन्याय झाला. विठ्ठल 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 विठ्ठल. वाङ्मयामध्ये एक महान अशा प्रकारची स्त्री म्हणा किंवा माता जन्माला आली, तिची दखल संत वाङ्मयाने घेतली, आध्यात्मिक वाङ्मयाने घेतली. त्या मातेने काय करायचं? राजाची पत्नी आहे, मूल जन्माला आलं की त्याच्यावरती चालायला लागलं की त्याच्यावरती संस्कार करायचे, त्याच्यावरती चांगल्या प्रकारचा उपदेश त्याला करायचा. आणि उपदेश केल्याच्या नंतर परिणाम असा व्हायचा की ते 6-7 महिन्याचं चालायला लागलेलं पोरगं इतकं ज्ञानी व्हायचं
की 2 वर्ष होण्याच्या अगोदर, वयाचे 2 वर्ष होण्याच्या अगोदर तो मुलगा घर सोडायचा आणि वनाचा रस्ता धरायचा, साधू व्हायचा. अनेक मुलं जन्माला आली, मातेने उपदेश केला आणि सगळी मुलं वनाच्या दिशेने जाऊ लागली. राजा एक दिवस या आपल्या पत्नीच्या जवळ आले आणि पत्नीला म्हणते, अगं ऐक ऐकतेस का? अरे एवढी मुलं जन्माला आली, जन्माला आल्याबरोबर त्या मुलांवरती तू उपदेश करतेस आणि मुलावरती उपदेश झाल्याबरोबर मुलगा ज्ञानी झाल्याबरोबर वनाचा रस्ता धरतो, राज्याचा त्याग करतो. या राजाला वारस कोणी ठेवशील का नाही? म्हणून या वेळेला जो मुलगा जन्माला येईल ना त्याच्यावरती उपदेश करायचा नाही. सांगितलं पत्नीला, ऐकलं पत्नीने. हे मूल जन्माला आलं बर का, पण त्याच्यावर उपदेश केला नाही. त्याचा उपदेश या मातेने लिहून ठेवला. ज्या बाळावर उपदेश करायचा आहे ना, याही बाळाचं कल्याण व्हावं ही आईची भूमिका आहे, हे आईचं अंतकरण आहे. आईला असं वाटत असतं माझी सगळी मुलं सुखी असावीत. विठ्ठल 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 विठ्ठल. नाथ महाराजांचं तुम्ही न ऐकलेलं प्रमाण जाता जाता ओवी सांगून जाईल. नाथ महाराज चिंतन करतात, गाठीचे तोंडीचे पोटीचे, लक्षपूर्वक ऐका, गाठीचे तोंडीचे, तोंडातलं, पोटीचे माता बाळका लागिवेचे. आई आपल्या गाठीत, म्हणजे पूर्वी असं ठेवण्यासाठी व्यवस्था नसायची, आण्यात पैसे असायचे, म्हणून आई काय करायची, आपल्या पदरामध्ये ती एक गाठी अशी गाठ बांधून ठेवायची, ते आणे पैसे आलेले. आता ती गाठ राहिली का? आता पदरच राहिला नाही, हे की नाही? आता पदरच नाही तर गाठ कशाची राहिली? पूर्वी आण्यात पैसे होते, ते पदराच्या गाठीत बांधून ठेवायचे. प्रगती झाली थोडी, कालांतराने ती गाठीची जागा पिशवीने घेतली. अशी कमराला पिशवी खोसून ठेवायची पूर्वीच्या महिला. आता ती पिशवी गेली बघा, आता पिशवी राहिली नाही. आता पिशवीची जागा कशाने घेतली? पर्सने घेतली, बरोबर आहे, हे की नाही? आता त्या पर्समध्ये सुद्धा आपल्या मुलासाठी, आपल्या नवऱ्यासाठी काही असतं की नाही? तुम्ही घरी गेलो बघा, मी कशाला बघू? तुम्ही तुमचं तपासून बघा. ही पिशवीची निर्मिती, ही पर्सची निर्मिती आपल्याकडे कसं काय आली माहिती का तुम्हाला? पूर्वी आपल्या घराघरात पर्स नव्हती, आता आपल्या घराघरात पर्स आहे. पूर्वी गावात एकाच घरी ती पर्स असायची, माहिती आहे तुम्हाला? नाव्याच्या घरी असायची बघा. तिला काय म्हणतात? काय म्हणतात तिला? धोकटी म्हणतात का? काही असू दे, हरकत नाही, धोकटी. ती नाव्याकडे असायची. काय झालं, ते नावी दादा काय करायचे, आपलं सगळं साहित्य त्या धोकटीत भरायचे आणि घरोघरी जाऊन दाढी कटिंग करायची. त्यांनी त्यांची स्वतःची प्रगती केली, प्रोफेशनल बनले, सुंदर असे एसी दुकानं उभे केले. आता नावी दादा घरोघरी येत नाही दाढी करण्यासाठी, आपल्या घरातली माणसं तिथं जातात. मग ती पिशवी रिकामी झाल्यावर त्यांनी टाकून दिली असेल. एखाद्या महिलेला वाटलं जरा बरी दिसते, याच्यात कंगवा, आरसा सगळं ठेवण्यासारखं आहे, तिने बरोबर ती तशा पद्धतीची शिवून घेतली आणि आता तिची प्रगती होऊन घराघरात पोहोचली पर्स या नावाने, हे की नाही? या पर्समध्ये मुलाला जागा नसते बरं, या पर्समध्ये मुलाच्या प्रेमाला जागा नसते. या पर्समध्ये एकच असतं, छोटासा कंगवा, त्याच्या बाजूला आरसा, त्याच्या बाजूला लिपस्टिक, त्याच्या बाजूला अजून तिच्या सगळे काही चिंचा, काही ती माती, काही. तुम्ही म्हणा महाराजाला बरंच माहिती दिसतंय. काय खातेन माणसं सांगता येत नाही, असं ते सगळं भरलेलं असतं. आता ते राहिलेलं नाही. पूर्वीचं प्रेम वेगळं होतं. नाथ महाराजांनी वर्णन केलंय, असं ती गाठ बांधून ठेवलेली असायची. ते गाठीतला रुपया कधीही न काढणारी माता पण आपल्या मुलासाठी बाहेर काढायची. गाठीचे तोंडीचे, तोंडात घास घालायचा, बारीक चावायचा, मुलाला चावता येत म्हणून आपल्या तोंडातला काढायचा आणि मुलाच्या तोंडात घालायचा. हे फक्त आईच करू शकते. आणि सगळ्यात शेवटच्या पोटीचे, जे देवालाही करता येत नाही ते माता करते. ज्यावेळेला बाळ आपल्या उदरात असतं, आई तोंडात घास घालते, अर्धा घास स्वतःसाठी आणि अर्धा घास मुलासाठी आपोआप पोटामधून ट्रान्सफर करते. हे प्रेम फक्त या जगाच्या पाठीवरती मातेचंच आहे. आणि म्हणून मदलसेला सुद्धा या मुलावरचं प्रेम कसं कमी होणार आहे, हे की नाही? ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती, करीला
ऐशी कळवळ्याची जाती आणि करी लाभाविन प्रीती. लाभाशिवाय प्रेम करते, अपेक्षाशिवाय प्रेम करते, निस्वार्थ स्वार्थाशिवाय प्रेम करते. हे की नाही, कसल्याही प्रकारच्या लाभाचा विचार न करता प्रेम करते अशी माता आहे. म्हणून ही मदलसा आपल्या बाळाविषयी तेवढंच प्रेम असल्यामुळे या मदलसेने आपल्या या बाळाला उपदेश केला नाही, पण उपदेश लिहून ठेवला, तोही संस्कृत भाषेमध्ये. कुठल्या भाषेत? संस्कृत. बघा, म्हणजे मदलसा आपल्यापेक्षा हुशार होती असं म्हणायला काही हरकत नाही. आपल्याला संस्कृत वाचता येत नाही महाराज, निर्माण करणं फार कठीण आहे. तीच संस्कृतमधली मदलसा ज्ञानोबरांनी तिचं ट्रान्सलेशन केलं आणि मराठीमध्ये आणली. आता आपल्या सध्या भजनी मालिकेमध्ये जी मदलसा आहे ना, ती ज्ञानोबरांनी संस्कृतचं ट्रान्सलेशन करून निर्माण केलेला अभंग आहे. भाषेचा थांबा थांबा, ती ज्ञानेश्वरी बद्दलच आहे. विठ्ठल 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 56 भाषेचा केलासे हे ज्ञानेश्वरीसाठी. ज्ञानेश्वरी आहे की नाही, ज्ञानेश्वरीसाठी मी मदलसेबद्दल चिंतन करतोय. ज्ञानोबरांनी लिहून ठेवलेली मदलसा आहे. फार सुंदर अशा प्रकारची ती मदलसा आहे. त्या मदलसेने काय करायचं, आपल्या बाळाला पाळण्यात टाकायचं, पाळण्याचा दोर धरायचा आणि दोर धरून पाळण्यास अंगाई गीत गायचं आपल्या बाळासाठी. काय पूर्वीच्या महिला असतील बघा, संगीत होतं का नाही माहीत नाही, म्हणजे त्यावेळेला होतंच, याच्यात काही शंका नाही. पण आपल्या बाळासाठी अंगाई गीत फार छान म्हणायच्या महिला. पूर्वीच्या महिला शक्यतो संत वाङ्मयाचाच वापर करायच्या अंगाई गीतासाठी. बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसते गोजिरवाने, काय सांगता घराने गे गोकुळच्या नारे. श्रीरंग माझा वेडा, याला नाही दुसरा जोडा, तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारे. 5 वर्षाचे माझे बाळ गे अंगणी माझ्या. असं फार सुंदर अंग आहे. सगळेच बघा तुम्ही. कृष्ण देखिला का कुणी सांगा गे कोणी सांगा, माझा कृष्ण देखिला काय कुणीतरी सांगा गे कोणी सांगा. हाती घेऊन या फुलं, अंगणी रांगत आले मुलं, होते सारवित मी चुल, कशी भूल पडली सांगा गे कोणी सांगा, सांगा गे कोणी. हे अंगाई गीत सांगतोय मी, हे पूर्वीच्या महिलांचं अंगाई गीत. हे अभंग गवळणी गेल्या महाराज अंगाई गीतातल्या. आता नंतरच्या काळात या अंगाई गीताची जागा भावगीताने घेतली. निमोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला गे बाई, आज माझ्या पाडसाला झोप का गे येत नाही. निमोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला गे बाई. आता नाही राहिलं, आता भावगीतही गेले. आता महाराज अंगाई गीतच राहिले नाही बघा. आता कायच म्हणावं अंगाई गीत, ती मोठी काय पुष्पा म्हणावं का त्यांनी आता, काय म्हणावं सांगा. बरं ते घराघरात आलो, लहान लहान पोरं सुद्धा तेच म्हणायला लागले. आता आई वडील 24 तास मोबाईल हातात मध्ये घेऊन बसलेले असतात. मुलाला जर लहान मुलगा असतो, त्याला जर सांगितलं बाबा मोबाईल घेऊ नको, तो म्हणतो तुम्ही का पाहता. ठीक आहे नाही, आई वडील त्यांना रोखू शकत नाही. आणि मग लहान लहान मुलाला हे सगळेचे सगळे संस्कार होतात. अंगाई गीत संस्कार हे करणं फार लांब राहतं. मुलं भरकटत चालली. आता पहा तुम्ही, भरकटत चालली. तुमच्या गावातली किती मुलं, सगळीच मुलं काय टाळ घेऊन थोडी उभा राहिलीत. किती आहेत तुमच्या गावातली गोनवाडीत, काय मुलं नाहीत का तुमच्याकडे? हा, हे संस्थेची आहेत ना? किती आहेत? ते आमच्याकडे राहिलेले आहेत योगायोगाने. ते आळंदीला आमच्या बालसंस्कार शिबिरामध्ये राहिलेले आहेत. ते चांगल्या प्रकारे हरिपाठ पण वाजायला लागले होते. विठ्ठल 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 विठ्ठल. संस्कारा बाबतीत माता पिता पूर्णतः झोपलेले आहेत. जागरूक माता पिता तुम्हाला आता पाहायला मिळणार नाहीत. मुलं भरपूर आहेत आपल्या गावात, टाळ घेऊन उभा राहायला वेळ नाही. ते लढायला गेलेत बहुतेक कारगिरला. ते हे की नाही, जात असेल कदाचित तिकडे राहायला, काय सांगता येतं. पण संस्कार आता फार कमी झाले.
ते अंगाई गीत मातेने म्हणायचं आणि ते अंगाई गीत ऐका. ते आपल्या बाळाला उपदेश करते अंगाई गीतातून. नवमास कष्टलासी दाव्याने प्रसूत झाली येताची कर्मजाड तुझी मान अडकली आकांतु ते जननी दुःखदाय मोकली. मी हे जन्माच्या दुःखासाठी सांगितलंय. नवमास कष्टलासी 9 महिने भयंकर अशा प्रकारचे कष्ट मातेच्या उदरामध्ये असताना आपल्या सगळ्यांना होतात. अतिशय कष्ट सहन करावे लागतात. अशा प्रकारे कष्टाला कष्ट भोगून 9 महिने भयंकर यातना सहन करून नाकी तोंडी कुर्म किडे आणि गर्भवासाचे दुःख गाढे कवना पुढे सांगावे. आईच्या पोटात असताना नाकात तोंडात रक्त, बाजूला मांस आहे, किडे आहेत, सगळं हे सहन करावं लागतं. आणि अशा प्रकारचं सहन करून सगळंच सगळं दुःख सहन करून हा जीव जन्माला येतो. एवढं दुःख सहन करूनही जन्माचं एखाद्या माणसाला आपल्या जीवनाचं महत्त्व कळू नये हे मनुष्य म्हणून जन्माला येऊन त्याचं दुर्दैव आहे. म्हणून नाथ महाराज आपल्याला जागृत करतात. बाबा जन्माला आलास, अनमोल आयुष्य मिळालंय, त्या आयुष्याचं व्यर्थ घालू नको, त्या आयुष्याचं मातुर करू नको. अभंगाचं पहिलं चरण आहे. जन्माये नियानरा
जन्मा येऊन या नरा नकरी आयुष्याचा मातेरा. हे जीवा, हे माणसा, एवढं दुःख भोगून जन्माला आता आलास, आहे की नाही? आता मात्र पुन्हा त्या दुःखाबद्दल काही परिवर्तन करता येत नाही. आलाय, आता दुःख भोगून तो आलेला आहे. आता आलास ना जन्माला, तर या जन्माला आल्याच्या नंतर जे आयुष्य मिळालंय ते आयुष्य व्यर्थ घालू नको, फुकट घालू नको. चला, माणसाचं आयुष्य फुकट कुठे कुठे जातं, व्यर्थ कुठे कुठे जातं आयुष्य? तर अनेक गोष्टीमध्ये माणसाचं आयुष्य खरं तर व्यर्थ जातं. पहिलं माणसाचं आयुष्य व्यर्थ जातं ते व्यसनामध्ये. अनमोल आयुष्य आहे, पण व्यसनामध्ये मिळालेलं संपूर्ण आयुष्य माणसं बर्बाद करून टाकतात, व्यर्थ घालवतात. शास्त्राने प्रमुख 7 व्यसन सांगितले. तसे अनेक व्यसन आहेत, पण 7 प्रमुख सांगितले. द्यूतम मासम मदिराच वेश्या मृगयार्थ चौर्यम परदार सेवा एतानी सप्तम व्यसनानी लोके घोराति घोरम नरकम नयंती. फार सुंदर सुभाषित आहे. 7 प्रकारची व्यसन आहेत. पहिला नंबर आहे द्यूतम म्हणजे जुगार. द्यूतम च मासम मांस भक्षण करणं व्यसन आहे. द्यूतम च मासम मदिराच वेश्या दारू पिणं वेश्यागमन करणं व्यसन आहे. मृगयार्थ चौर्यम परदार सेवा. मृगयार्थ म्हणजे शिकार, चोरी आणि परस्त्रीशी रथ होणं. हे 7 प्रकारची या जगामध्ये अतिशय भयंकर अशा प्रकारची व्यसनं सांगितलेली आहेत. या 7 पैकी एकाचा जरी अंगीकार एखाद्या माणसाने आपल्या जीवनात केला ना, त्याच्या आयुष्याचं वाटोळ व्हायला वेळ लागत नाही. तो जीव नरकाला जाण्यासाठी त्याच्यासाठी रस्ता मोकळा होतो. घोराती घोरम नरकम नयंती. नरकाला जावं लागतं, नरकाला. एक व्यसनाचा अंगीकार केला तरी 7 पैकी. प्रचलित व्यसन जर आपण पाहिलं तर मला वाटतं दारू, मदिरा. ही मदिरा काय करते? माणसाचं जीवन बर्बाद करून टाकते, माणसाचं जीवन अधोगतीकडे घेऊन जाते. हे व्यसन काय करतं? माणसाची शारीरिक, मानसिक, बौद्धिक, कौटुंबिक आणि सामाजिक अशा 5 प्रकारच्या हान्या एक व्यसन आपल्या जीवनामध्ये करून टाकतं. 5 प्रकारच्या हानी. म्हणून माणसाने आपल्या जीवन जगत असताना आपल्या आयुष्याचा, मिळालेल्या आयुष्याचा विचार करावा आणि या व्यसनापासून सदैव सावध राहिलं पाहिजे. संतांनी तर आपल्याला सदैव सावध केलेलं आहेच आहे. कबीर महाराज तर फार सुंदर चिंतन करतायत. दारू गांजा मत पियो यारो, दारू गांजा मत पियो यारो, अक्ल गुंग हो जाती है, अपने पल्लों का दाम खर्च कर मुंह में मिट्टी जाती है. 750 वर्षापूर्वीचा हा कबीर महाराजांचा विचार आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बरं का आप्पा, तुमच्याकडे येत होतो तेव्हापासून तर आतापर्यंत, म्हणजे जसं शिकायला सुरुवात केली ना महाराज, तेव्हापासून संगती चांगल्याची, मोठ्या माणसांची, त्याचा परिणाम असा होतो की तुम्हाला कुठलीच गोष्ट अडचणीला कधी येत नाही. बघा, हे ऐकायला मिळालं आम्हाला. हे अशा चाली, हे दुहे, हरिभक्तीपरायण आबासाहेब महाराज गोडसे यांच्या सान्निध्यात तर कायमच आम्ही राहतो. त्यामुळे इतकं त्यांचं ते ऐकायला मिळतं. फारच सुंदर असतं त्यांचं ते जे मिळतं ते ऐकायला. फार छान. म्हणजे तुम्ही पहिलं प्रमाण दिलं, जरा घाबरत दिलं, बिंदास द्यायचं, काय टेन्शन नाही घ्यायचं, हे की नाही? जरा असं
मी तर ज्यावेळेला गायचो ना त्यावेळेला महाराज असं गायचो ना आम्ही, कीर्तनकाराला थांबवत लागायचं आमच्या पुढे. कीर्तनकार म्हणायचं नाही आज कसाही कीर्तन आला की ते म्हणायचं नाही आज तुम्ही गायचं ना आम्ही ऐकायचं, थांबावं लागायचं कीर्तनकार. बरं आवाज त्यावेळेला काय तुमच्या वय म्हणजे फारला कवळं होतं त्यावेळेला, गायला लागल्यावर काय उंच कुठं आवाज जातो त्याचा काय अंदाज होता का बघा. हे सगळं दाणून जायचं बघा, हे आखे सगळे डोंगराचा आवाज असा घुमायचा आखाच्या आखा. आता एवढंच झालं, आवाजाची उंची थोडी कमी झाली पण माधुर्य अधिक वाढलं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कबीर महाराज बोलतात, दारू गांजा मत पिओ यारो, अक्कल गुंग हो जाती है. काय करते दारू तुमच्या जीवनामध्ये? अक्कल या शब्दाचा अर्थ आहे बुद्धी. तुमची बुद्धी कमी करते दारू. नशा काय करते? तुमच्या बौद्धिक हानी करते, बौद्धिक. आणि माणसाच्या जीवनातली बुद्धी ही अत्यंत इम्पॉर्टंट आहे, फार महत्वाची आहे. बुद्धिहीन मनुष्य जर असेल तर त्याची गणना जनावरांमध्ये केली जाते. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि नशा ही बुद्धी माणसाला भ्रष्ट करून टाकते, भ्रष्ट. अक्कल गुंग हो जाती है, याच्यासाठी दृष्टांत बरं का. मला दृष्टांत सांगायला आज बरं वाटत नाही, पण तरी आता तुमच्या सगळ्यांचाही थोडा विचार करावा लागेल. महाराजांकडे बघून मला दृष्टांत न सांगणं तेही जरा बरं वाटत नाही. आहेत महाराज पण हरकत नाही, आता एखादा दृष्टांत सांगावा लागणार आहे. एक माणूस सकाळी उठला की त्याच्या दिवसाची सुरुवात सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत दिवसभर एकच काम, फक्त दारू प्यायची. रात्री 12 वाजता घरी यायचं, 12 वाजेपर्यंत दिवसभर पत्नीने दिवसभर राबायचं, सगळं सांभाळायचं. 12 वाजेपर्यंत कसं तरी सगळं उरकून नुकतंच अंग टाकायचं, एवढ्यात पतिदेव झुलत घरी यायचे. रोजचा नित्यक्रम, रोजचा. काय त्रास दिला म्हणे या माणसाने, एवढा त्रास भयंकर. काय करावं या माणसापुढे? रोज दारू प्यायचा आणि रात्री 1-1:30 वाजता घरी येऊन त्रास द्यायचा. बऱ्याच दिवसाचा नित्यक्रम चालू होता. एक दिवशी निर्णय घेतला, काही हो आज प्रतिकार केल्याशिवाय थांबायचं नाही. असं आहे, काही सहनशीलतेला काही मर्यादा असते. एकदा मर्यादा ओलांडली की स्त्री असो पुरुष असो नाही तर लहान बाळ असो, हे की नाही. त्यांनी ठरवलं की ते मर्यादापर्यंत मान राखतात. एकदा मर्यादा ओलांडली की मग कोणी आपला मान राखत नाही. तिने ठरवलं आज काही हो याला घरातच घ्यायचं नाही. ठरल्याप्रमाणे रात्री 12च्या 12:30-1च्या दरम्यान हे झुलत झुलत मासे घरी आल्याबरोबर दरवाजा ठोकला. ए दार उघड. तिने 1 नाही 2 नाही शांत राहिली. पुन्हा थोड्या वेळाने पुन्हा त्याने आवाज दिला, दार उघड, सांगितलं ना दार उघड. तिने पुन्हा शांत राहिली. पुन्हा तिसऱ्यांदा याने दार वाजलं. तिच्या लक्षात आलं काहीतरी बोलल्याशिवाय हे मेंबर थांबणार, हे गिऱ्हाईक जरा खतरनाक आहे. आणि म्हणून तिने आतून आवाज दिला, ओ शांत बसा ना. ती म्हणलं शांत बसा नाही, दार उघड. ती म्हणली अजिबात उघडणार नाही. तो बोलायला लागला, आता नशेतलाच माणूस आहे. तो म्हणतो तुझा का दार उघडणार नाही, उघड लवकर, तुझ्या बापाचं घर आहे का? ती म्हणली घर माझ्या बापाचं असू दे नाही तर तुझ्या बापाचं असू दे, पण आज काय दार उघडणार नाही. काही झालं तरी चालेल, आज दार उघडायचं नाही. काय करावं, सारखा आवाज द्यायला लागला. तो म्हणला बघ बरं तुझं दार उघडलं नाहीस ना आता अख्ख्या गावाला गोळा करील. ती म्हणली गावाला नाही अख्ख्या तालुक्याला गोळा कर, पण आज मी दार उघडणार नाही. या गिऱ्हाईकाच्या लक्षात आलं आज आंबाबाई खवळलेली, आज काय दार उघडणार नाही. तुम्हाला असं वाटतं का दारू पिणाऱ्या माणसाला काही कळत नाही? दारू पिणारी माणसं फार हुशार असतात बरं का. आता आमच्याकडे गाड्या आल्यात, तुम्हाला माहिती आहे आमच्याकडे गाड्या नव्हत्या. असं कीर्तनाला जायचं ठरलं, एसटीत बसलं की पुढच्या स्टॉपला हे गिऱ्हाईक वर चढायचं. एक तर एक शेवटची एसटी गावात येणारी, मरणाची गर्दी त्याच्यामध्ये, बसायला जागा नाही. हे वर चढलं की सगळ्या एसटीवर नजर टाकणार आणि बरोबर पांढऱ्या कपड्याचे महाराज दिसतात सगळ्यात वेगळे. महाराजाजवळ येणार आणि येऊन उभा राहणार तिथं म्हणणार उठा. महाराज का उठा म्हणजे का बरं? उठा सांगितलं ना तुम्हाला, मला बसू द्या. आपण मी बसलोय ना, मला आता कीर्तनाला जायचंय पुढे, मी बसलोय, तुझ्या अगोदर मी जागा धरली. म्हणले काय जागा सांगू नका ते जागा वगैरे, उठा. ते मला कसं काय उठणार, मी अजिबात उठणार नाही. तुम्ही काय करता? म्हणलं तुला काय करता म्हणजे तुला काय करायचं? नाही नाही तुमच्या कपड्यावरून मला कळतं तुम्ही कीर्तनकार आहेत म्हणून. बघा त्याला सगळं कळत असतं बरं का. मला कळत आहे तुम्ही कीर्तनकार आहेत म्हणून. अरे मग आता मी कीर्तनकार आहेत म्हटलं बसू दे शांत, कशाला उठायला होतं? नाही उठा 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 लवकर. तुम्हाला का उठायचं? म्हणले तुम्ही तुकाराम महाराजचा अभंग ऐकला नाही का, जगाच्या कल्याणा. बघा म्हणजे पेलेला माणूस आपल्याला प्रमाण सांगतं. पिलेल्या माणसाला काही कळत नाही असं अजिबात समजायचं नाही.
त्याने विचार केला आज बायको दार उघडणार नाही. त्याने हात जोडले, म्हटले पाया पडतो तुझ्या, दार उघड, नाही तर जो बाहेर आड आहे ना त्या आडात जाऊन उडी टाकील. ती म्हणली आडात उडी टाक नाही तर फाशी घे, पण आज काय दार उघडणार नाही. ठरल्याप्रमाणे हे गिऱ्हाईक दारापासून निघालं, आडाच्या जवळ आलं, बाजूला एक दगड होता, दगड उचलला आणि दान दिशी आडात टाकला. बायकोला वाटलं याने उडी टाकली. दार उघडलं आणि बायको पळत पळत आडाकडे आली. पहा तिथं पाणी हलताना दिसतंय पण वर कान कोणीच येईना. 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले, 15 मिनिटं झाले. ती म्हणली मरू दे बरं, मेला असलं तर, नाहीतरी त्रासच दिलेला आहे. म्हणून आडाकडनं बायको घराकडे आली. पहा तिथं दार लागलेलं. हे गिऱ्हाईक दुसऱ्या रस्त्याने येऊन घरात बसलं होतं. मी अक्कल गुंग हो जाती है याच्यासाठी दृष्टांत सांगतोय बरं का. तिने दाराकडे आली आणि दार लागलेलं पाहिलं. तिने दार पाठीमाग लोटलं, उघडा ना. तिने आवाज दिला, कोणी लावलाय दार? तो आतून म्हणतो कोणी लावलंय? म्हणजे मीच लावलंय. अहो तुम्हाला काही कळतं का? रात्रीचे 1:30 वाजलेत. एवढ्या रात्रीचं असं स्त्रियांना घराच्या बाहेर ठेवणं बरं का? उघडा लवकर दार. तुम्हाला अजिबात उघडणार नाही. बघा बरं अख्ख्या गावाला बोलील. तुम्हाला तालुक्याला बोलव पण दार उघडणार नाही. उलट सगळ्यांना बोलव, सगळ्याच्या समक्ष मला विचारायचंय रात्री 1:30 वाजेपर्यंत तू घराच्या बाहेर काय करतीस? माझा दृष्टांत संपला. मी हा दृष्टांत एवढ्यासाठी सांगितलंय, दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है. अक्कल म्हणजे बुद्धी भ्रष्ट होऊन जाते. अरे आपल्यासाठी या स्त्रीने बापाला सोडलं, नावाला सोडलं, गावाला सोडलं, भावाला सोडलं, है की नाही, बहिणीला सोडलं, आईला सोडलं, सगळ्यांच्या प्रेमाला बाजूला ठेवलं. आणि हा अनोळखी असणारा पुरुष याच्याबरोबर ही लग्न करून आली याचं भान त्याला राहत नाही. आपल्या मुलं सांभाळते, आई सांभाळते, घर सांभाळते, शेती सांभाळते, सगळ्यांना सामावून घेते आणि सगळ्यांना खाऊ पिलू घालून अख्ख्या कुटुंबाचा भार उचलते, याचंही त्याला भान राहत नाही. दारूच्या नशेमध्ये तो तिला काहीही बोलतो. म्हणून अक्कल गुंग हो जाती है. म्हणून माणसाने आपलं आयुष्य व्यर्थ जाऊ नये असं वाटत असेल तर या व्यसनापासून सदैव परावृत्त दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणजे व्यसनामध्ये माणसाचं आयुष्य व्यर्थ जातं, आयुष्याचं मातेरं होतं. दुसरं माणसाच्या आयुष्याचं मातेरं होतं ते म्हणजे दुष्ट संगतीमध्ये, दुर्जन संगतीमध्ये. म्हणून माणसाने दुष्ट संगती टाळण्याचा प्रयत्न आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे. आता दुर्जन कोण, इथून सुरुवात करावी लागली आपल्याला. चला, दुर्जन कोणाला म्हणायचं? दुष्ट संगती टाळायची म्हटलं दुर्जन कोण कळायला पाहिजे. आपण असं एखाद्या माणसाला बोट करून दुर्जन म्हणू शकत नाही ना. आपण दुर्जन आहोत की नाही? श्लोक ऐकायचे, अभंग ऐकायचे, कीर्तन ऐकायची, चिंतन ऐकायची आणि आपल्यात काही दुष्ट गुण आहेत का हे शोधायचे. असतील तर ते बाजूला काढायचे. आपण असं बोट करून कोणालाही दुर्जन म्हणू शकत नाही. आणि स्वतः तर माणूस स्वतःला कधी दुर्जन म्हणणार नाही. कसाही असला तरी तो म्हणत असतो माझ्यासारखा मीच आहे, माझ्यासारखा शहाणा अख्ख्या गावात कोणी नाही, पण आता काय करावं असं तो म्हणत असतो वरून, हे की नाही. काय करावं स्वतःचं फक्त तो म्हणजे स्वतःला समजत असतो. प्रत्येक माणूस स्वतःला शहाणा समजतो. दुर्जन कोण? ऐका ऐका, फार सुंदर व्याख्या आल्यात. प्राय परोपतापाय दुर्जन सततोद्यतः अवश्य करणीयत्वान न कारणम अपेक्षीयते. फार सुंदर अशा प्रकारचा हा श्लोक आहे. प्राय परोपतापाय दुर्जन सततोद्यतः, कारणाशिवाय इतरांना ताप देणं हा ज्याचा सातत्याचा, सततोद्यतः सातत्याचा ज्याचा उद्योग आहे त्याला दुर्जन म्हणा. पुढचंच फार सुंदर आलंय. अवश्य करणीयत्वान न कारणम अपेक्षीयते. कारणाशिवाय, अपेक्षाशिवाय असं एखादं निंदनीय कर्म असतं की ते काम सगळ्या समाजाने त्या कामाचा, कर्माचा त्याग केलेला असतो, पण तो दुर्जन ते काम समाजाने निंदनीय असणारं काम, ज्या कर्माचा त्याग केलाय ते कर्म, ते काम जो आवर्जून करतो त्याला दुर्जन असं म्हणतात. नाथ महाराजांनी फार सुंदर दुर्जनाच्या व्याख्या सांगितल्या. एकदा भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. जो हरिनामाते निंदी हरि कीर्तनी दुर्बुद्धी, तो खळ जाणावा त्रिशुद्धी, भजनापवादी दुर्जन. कुणाला दुर्जन
म्हणायचं, जो हरिनामाते निंदी, हरिनामाची जो निंदा करतो, नाथ महाराज बोलतात तो दुर्जन आहे. कीर्तनात बसलेला आहे, पण कीर्तनात बसलेला असताना दुर्बुद्धी सुचते, दुर्जन आहे. नाथ महाराज बोलतात भजनापवादी, जो भजनाला विरोध करतो, नाथ महाराज बोलतात तो दुर्जन आहे. जो भजनाला सहाय्य करत नाही, सहकार्य करत नाही, तो दुर्जन आहे. नाथ महाराजांनी अजून फार सुंदर व्याख्या सांगितलेल्या आहेत. विठला विठाला 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 विठाला. संतांचा करी जो अपमान आणि तोची जाणावा दुर्जन. जो साधू संतांचा अपमान करतो, संत निंदा वडे जाची, संत निंदा वडे जाची, संत निंदा वडे जाची, आवडे जाची, आवडे जाची, नरकवाची, तो चिताची नरकवाची, त्या पापा नाही जोडा, काय करावे दयाचे, तो चिताची नरकवाची, तो चिताची नरकवाची, त्याच्या पापा नाही जोडा, त्याचा पापा नाही दोषी, त्याचा पापा नाही जोडा. जो सदैव आपल्या जीवनामध्ये संतांची निंदा करतो, तो खऱ्या अर्थाने दुर्जन आहे. दुर्जन, दुर्जनाची व्याख्या तुकोबारांनी पण एक दुर्जनाची व्याख्या फार सुंदर सांगितली, फारच छान आहे. आय तुका म्हणे विंचवाची नांगी, नांगी तुका म्हणे विंचवाची नांगी, तुका म्हणे विंचवाची नांगी, तुका म्हणे विंचवाची नांगी. तैसा दुर्जन सर्वांगी, तैसा दुर्जन. चाल थोडे सावकाश वाट. तैसा तैसा दुर्जन सर्वांगी, तैसा दुर्जन, दुर्जन दुर्जन तैसा. आ आ तैसा दुर्जन. सागमप गमप गमप गम ग सा. आ आ पनी नी 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 सा. दुर्जन सर्वा सर्वांगी. काय करावे तयासी, काय करावे तयासी, तुका म्हणे विंचवाची नांगी आणि
तैसा दुर्जन सर्वांगी. दुर्जन कसा आहे तर विंचवाच्या नांगीप्रमाणे. बघा तुम्ही, विंचू वाईट नाही, विंचवाची नांगी वाईट आहे. तुम्ही जर कधी विंचू पाहिला दिसला तुम्हाला तर त्याला असं धरा पकडीने त्याची नांगी, त्याच्या तोंडाला हात लावा, पायाला हात लावा, त्याच्या पाठीवर हात लावा, तो काहीही करणार नाही आणि त्याचा काहीही परिणाम होणार नाही. विंचवाच्या नांगीत फक्त विष आहे. जसं विंचवाच्या इतर शरीराला हात लावल्यावर काही होणार नाही, पण नांगीला स्पर्श झाला रे झाला की ती नांगी ज्याला स्पर्श झाला त्याला पीडा देते, दुःख देते, यातना त्याच्या शरीरामध्ये निर्माण करते. विंचवाच्या नांगीचा स्पर्श झाल्याच्या नंतर स्पर्श झालेल्या व्यक्तीची अवस्था काय असते याचं चिंतन नाथ महाराजांनी फार सुंदर केलेलं आहे. अग ग ग ग ग विंचू चावला, अग ग ग ग ग विंचू चावला, अग ग ग ग ग विंचू चावला, काय मी करू देवा रे देवा, विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला हो, अग ग ग ग ग काय मी करू देवा रे देवा, विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला हो. आप्पा मला सगळं भारूड येतं बरं काय, पण म्हणणार नाही मी. ते एवढ्यासाठी म्हणणार नाही, पुढच्या वर्षी तुम्ही माझं कीर्तन कॅन्सल करणार आणि भारुडालाच बोलवणार. ओके. विठ्ठल 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 विठ्ठल. त्याची अवस्था सांगितली. विंचवाच्या नांगीचा स्पर्श झाला, विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला हो, बाबा विंचू चावला, है की नाही. अग ग ग ग ग, अग आई आई, आब बाबा बाबा असे मुखातून त्याच्या शब्द बाहेर येतात. एवढ्या भयंकर अशा प्रकारच्या वेदना त्याच्या शरीरामध्ये त्याला निर्माण होतात, दुःख निर्माण होतं. ते भयंकर असं दुःख त्याच्या जीवनात तो विंचाचा स्पर्श निर्माण करतो. अगदी जसं विंचाची नांगी स्पर्श झाल्याबरोबर शरीरामध्ये किंवा त्या माणसाच्या जीवनात दुःख निर्माण करते, अगदी तशाच पद्धतीचं दुर्जन माणसाच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करतो, यातना निर्माण करतो, पीडा निर्माण करतो जीवनामध्ये. आणि म्हणून दुष्ट संगती माणसाने टाळावी. बरं का, तुकोबारायांनी सांगितलं दुर्जनाबरोबर लढायचं नाही, दुर्जनापासून सावध राहायचं. फार सुंदर 2-3 प्रमाण आले. एवढे 1-2 प्रमाण सांगतो महाराज, फार छान आहेत. एकदा भजन करा. विठ्ठल 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 बघा, नाथ महाराजांनी सांगितलं दुर्जनापासून कसं सावध राहायचं. तर पहिला तुकोबारायांनी सांगितलं, दृष्टांत देतात तुकोबाराय. चालू इतकं सुंदर कीर्तन चालू आहे आणि एवढ्या कीर्तनामध्ये तिकून असं बाहेरून एक पिसाळलेलं कुत्रं धावत धावत आलं. तिकडे बघू नका, आलेलं नाही. मी उदाहरण सांगतोय तुम्हाला. पिसाळलेलं कुत्रा असं मंडपाकडे धावत धावत आलं तर साधारणतः किती माणसं मंडपामध्ये बसून राहतील. बरं, तुमच्यातला एखादा असं कोणी म्हणेल का मी पहिलवान आहे, तुम्ही सगळे बाजूला व्हा, मी त्याच्याबरोबर लढतो? नाही नाही नाही. पहिलवान सुद्धा विचार करील, मला माहिती आहे या कुत्र्याला मी हरू शकतो, थांबवू शकतो, हे की नाही, त्याला जाग्यावर उभं करू शकतो. पण जर चुकून हे सगळं करताना, झटपट करताना चुकून जरी दात मला लागला तर माझं काही खरं नाही. किती ताकदवान माणूस असला तरी तो म्हणतो तुम्ही सगळे बाजूला व्हा, मी बाजूला होतो, त्या कुत्र्याला लांबून जाऊ द्या. म्हणजे पिसाळलेल्या कुत्र्याच्या कोणीही नादी लागत नाही, त्याला असं बाजूने रस्ता काढून देतात, त्याला जाऊ द्या, बाजूला जाऊ द्या. अगदी दुर्जनाचं भय किंवा दुर्जनापासूनही माणसाने तसंच सावध राहावं. तुकोबराय सांगतात, दुर्जनाचे भय धरावे त्या परी, पिसाळलियावरी श्वान धावे. तुकोबरायांचं हे प्रमाण आहे. पिसाळलेल्या कुत्र्यासारखं, पिसाळलेल्या कुत्र्याला जसा रस्ता आपण काढून देतो ना, तसा दुर्जनाला आपल्यापासून लांब काढून द्यायचं किंवा आपण दुर्जनापासून लांब व्हायचं. विठ्ठल 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 विठ्ठल. दुसरा दृष्टांत फार सुंदर तुकोबरायांनी दिला. आता आपल्या सगळ्यांच्या घराघरामध्ये शौचालय झालेत बघा. पूर्वी आपल्या घराघरी शौचालय होते का? नव्हते. मग साधारणतः सगळी माणसं शौचालयाला कुठं जायची? जिथून गावात प्रवेश होतो त्या ठिकाणी.
अजूनही या काळात एखाद्याच्या घरी जर शौचालय नसेल तर मग दुर्भाग्य आहे त्याचं, आहे की नाही. मी नेहमी सांगत असतो, मग घरी 1 लाखाची बैलजोडी, 50 लाखाची माडी, बायकोला 5,000ची साडी, तिला फिरण्यासाठी 1 लाखाची बुलेट गाडी, बरोबर ना. तुम्हालाही जमलं बघा. तुम्ही पुढचं करता का तुम्ही? हरकत नाही, चला. पण सोपं आहे, यमक जोड आहे की नाही. तिला फिरण्यासाठी 1 लाखाची बुलेट गाडी, राखी तो दाढी आणि मजबूत आहे बॉडी. तरी घरी शौचालय बांधलं नाही, तुझ्या घरी असणारी माडी, गाडी, दाढी, बॉडी याला सगळ्याला मिळून लावायची का? तुम्ही म्हणा, आता मी नाही म्हणणार. शौचालय घरी नसेल तर त्याच्यासाठी मी हे उदाहरण सांगितलंय. आवश्यकता आहे त्याची, ते असलंच पाहिजे. विठ्ठल विठ्ठल पूर्वी शौचालय नसायचं. रस्त्याच्या बाजूला, गावाच्या बाजूला, रस्त्याच्या कडेला लोक जाऊन शौचालयाला जायचे, घाण करायचे. गावात प्रवेश करण्यासाठी माणसं यायची आणि त्या गावाच्या प्रवेशाच्या तिथे जवळ आली की ते दुर्गंधीचा वास यायचा. माणसं नाकाला असा हात लावायची, कसा तरी गावात प्रवेश करायचे. तुम्ही एखादा माणूस असा पाहिला का, ते दुर्गंधी यायला लागल्यावर तिथंच जाऊन बसला आणि म्हटलं मला इथंच बसायचंय? नाही बसणार, नाही बसणार, आहे की नाही? बसणार नाही. बरं, एखादा असा आहे का माणूस तुम्ही पाहिला का, दुर्गंधी यायला लागली म्हणून त्याने असं ठरवलं, मी इथून बाजूला न जाता या दुर्गंधीला बाजूला काढतो? नाही नाही नाही. माणूस काय करतो, ती दुर्गंधी आहे तर ती तिथं दुर्गंधी आली की तो समजतो इथं काहीतरी घाण आहे, तिला जाग्यावर ठेवतो. स्वतः त्या असलेल्या दुर्गंध देणाऱ्या वस्तूपासून काय होतो, लांब जातो. तो कोबरा बोलतात, दुर्जनापासून अगदी तशाच पद्धतीचं लांब जायचंय, तशाच पद्धतीचं. दुर्जनाची गंधी विष्टेची या परी. बरं का, आमचे दृष्टांत आपा हे अभंगाला धरून असतात बघा. दृष्टांत सांगायचा ना, तोही अभंगातलाच सांगायचा. काहीतरी डोक्यातला उगाच आणायचा, भूषण द्यायचा लोकांसमोर सोडून, त्याचा काही फायदा नाही. दुर्जनाची गंधी विष्टेची या परी, दुर्जनाची गंधी विष्टेची या परी, देखोन या दुरी व्हावे तया. अजून एक शेवटचा दृष्टांत सांगू का? अजून एक शेवटचा दृष्टांत. 200 लिटरचा बॅरल घेतला शुद्ध गावरान तुपाचा. 200 लिटरचा बॅरल आहे, त्याच्यामध्ये शुद्ध गावरान तूप टाकलं 200 लिटर, आणि त्या 200 लिटर गावरान तुपामध्ये 1 विषाचा थेंब टाकला. सांगा, एका थेंबाने बदलायला पाहिजे का 200 लिटरने बदलायला पाहिजे? एका थेंबाने बदलायला पाहिजे, है की नाही? त्या थेंबाचं शुद्ध गावरान तुपात रूपांतर व्हायला पाहिजे. पण खेडकर महाराज तसं होत नाही, बरं गणेश महाराज तसं होत नाही. मग ते 1 थेंब 200 लिटर शुद्ध गावरान तुपाला बदलवतं आणि 1 विषाच्या थेंबाचं 200 लिटर शुद्ध गावरान तुपाचं रूपांतर एका थेंबामुळे विषामध्ये रूपांतर होतं. आता मी 200 लिटर उदाहरणासाठी घेतलंय. तुम्ही इथं 10,000 लिटर घेतलं काय आणि 1 लाख लिटर घेतलं काय, तर विषाचा 1 थेंब सगळ्यांना बिघडवतो. तसं दुष्ट, दुर्जन आणि दुर्जन संगती सगळ्यांना खरे सज्जन हो बिघडून टाकते. तुकोबराय बोलतात, विष नवनीता विष करी संगे आणि दुर्जनाच्या त्यागे सर्वहित. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संगती बहुतांचे घात होती, बहुतांचे घात होती, दुर्जनाची संगती. माणसाच्या जीवनाचा आणि आयुष्याचा घात करणारं ही दुष्ट संगती आहे. म्हणून या दुष्ट संगतीमध्ये आपलं आयुष्य व्यर्थ घालायचं नाही. 2. तिसरं, अहंकारामध्ये माणसाचं आयुष्य व्यर्थ जातं, है की नाही? माझे माझे म्हणून व्यर्थ गेला, निमित्ताचा धनी केला से प्राणी, निमित्ताचा धनी माझे माझे म्हणून व्यर्थ गेला किंवा वाया गेला. त्याचं आयुष्य व्यर्थ जातं, फुकट जातं, वाया जातं.
म्हणून अहंकारापासून माणसाने सावध राहावं. तिथं आपलं आयुष्य व्यर्थ जातं. पुढचं आयुष्य माणसाचं व्यर्थ जातं ते चिंतेमध्ये, आहे की नाही. चिंता माणसाच्या शरीरावर काय परिणाम करते फक्त श्लोक सांगतो 1-2 मिनिटाचे आणि पुढे जातो. जास्त वेळ घ्यायचा नाही कारण नंतर जेवण आहे की नाही. विठ्ठल 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 ऐका श्लोक ऐका. माता अर्थ सांगणार नाही आता, श्लोक सांगतो फक्त. माता समम नास्ति शरीर पोषणम, भार्या समम नास्ति शरीर तोषणम, विद्या समम नास्ति शरीर भूषणम, चिंता समम नास्ति शरीर शोषणम. या शरीराचं शोषण करणारी चिंतेसारखी दुसरी कोणतीच नाही. म्हणून आपल्या आयुष्याचं शोषण होऊ नये असं वाटत असेल तर चिंतेपासून माणसाने काय व्हावं, सावध व्हावं, दूर राहावं. आणि सगळ्यात शेवटचं माणसाचं आयुष्य व्यर्थ जातं ते म्हणजे भयामध्ये. आता माणसाच्या पाठीमागे भय कोणते कोणते आहेत यासाठी एक स्वतंत्र लांबलचक कीर्तन करावं लागेल. एका श्लोकावर कीर्तन करता येतं. भोगे रोग भयम, कुले च्युती भयम, वित्ते नृपलायात भयम, माने दैन्य भयम, बले रिपु भयम, रूपे जरायात भयम, वा गुणे खल भयम, शास्त्रे वादी भयम, काये कृतांतायात भयम, सर्व वस्तू भयान्वितम, भुवी नाम वैराग्येव अभयम. या 9च्या 9 गोष्टीचं भय माणसाच्या जीवनामध्ये आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये माणसाच्या पाठीमागे लागलेले एक सगळ्यात बेकार भय आहे. आपलं त्या भयात आपलं आयुष्य व्यर्थ जातं ते म्हणजे काळाचं भय. सगळ्यात बेकार आहे. या काळाचं भय कसं आहे यासाठी कबीर महाराजांचा हा शेवटचा अभंग आणि आपली सेवा या ठिकाणी समाप्त. जमका अजब तड़ाका बे तो क्या लड़का जाने बे, जमका अजब तड़ाका बे तो क्या लड़का जाने बे, जमका अजब तड़ाका बे तो क्या लड़का जाने बे, जमका अजब तड़ाका बे तो क्या लड़का जाने बे. बड़े मिजाजी कथड़े बैठा तकिया बिछायत साजा, मार झपट कर यम ले जावे, मार झपट कर यम ले जावे, जैसा कबूतर भूजा, जमका अजब तड़ाका बे तू क्या लड़का जाने बे, जमका अजब तड़ाका बे तू क्या लड़का जाने बे. सावकाश वाजवा आता. बडे मिजाजी कठडे बैठा तकिया बिछायत साजा. बरं का गणेश महाराज, पूर्वी असे बंगले नव्हते. मग पूर्वी राजमहाल, राजवाडे, हे की नाही, असे गावात मोठेचे मोठे वाडे असायचे. खुर्च्या नव्हत्या, चेअर नव्हत्या. मग त्यावेळेला लोक आपल्याला टेकून बसण्यासाठी असा एक कठाडा बांधायचे आणि त्या कठड्यावरती गादी, गादूच्या दोन्ही बाजूने तक्के, पाठीमागे टेकण्यासाठी एक तक्का. साधारणतः ही जी परिस्थिती असायची ना ही शेठजींच्या घरची असायची. सर्वसामान्य माणसाच्या घरी तर असं नव्हतं. मग ते शेठजी काय करायचे, आपल्या वैभवामध्ये, भौतिक भोगामध्ये, या संसारातल्या विषयामध्ये इतके रममाण होऊन जायचे त्या विषय भोगामध्ये की त्या तकियावरती बसायचे, अशी पायाची घडी घालायचे आणि सगळ्याला विसरून जायचे, अगदी देवालाही विसरून जायचे, है की नाही. फार सुंदर चिंतन या ठिकाणी केले. बडे मिजाजी कठडे बैठा. एक टाळ वाजव ना, एक छोटासा. बड़े मिजाजी कठड़े बैठा तकिया बिछायत साजा, तकिया साजू. परिणाम एक दिवस असा होतो, बायको चहाला सांगितलं जातं, ओ चहा घेऊन या. बायको चहा घेऊन येते, हातामध्ये बशी आणि कप देते. शेठ जे असे टेकून बसलेले असतात त्या कपातला चहा बशीमध्ये होतो, चहा पितो, रिकामी झालेली बशी बाजूला ठेवतो. पत्नी तोपर्यंत घरामध्ये काम करायला गेलेली असते. जशी बशी खाली ठेवल्याबरोबर लगेच असे बसलेले शेठजी आडवे होतात. नाही कळलं तुम्हाला? आडवे होतात म्हणजे निघून जातात. कबीर महाराज बोलतात, बडे मिजाजी कठडे बैठा तकिया बिछायत साजा. एका क्षणाचाही विलंब न लावता मार झपट कर यम ले जावे, मार झपट कर यम ले जावे, जैसा कबूतर भूजा. उदाहरण दिले, उदाहरण फार सुंदर दिले कबुतराचं. कबूतर काय करतो, खाली जमिनीवरती दाणे टिपतो. याचा एक भक्ष असतो, त्याचं नाव, हे कबूतर ज्याचं भक्ष असतं त्या पक्षाचं नाव आहे बहिर ससाना. या बहिर ससाण्याचा थोडा मी अभ्यास केला. हा बहिर ससाना साधारणतः तासी 300 किलोमीटर धावतो.
तासी 300 किलोमीटर. गरुडाच्या नंतर धावण्यामध्ये दुसरा नंबर पक्षामध्ये कुणाचा असेल तर तो म्हणजे बहिर ससाण्याचा आहे. वरतून हजारो किलोमीटर अंतरावरनं खाली आपलं भक्ष कबूतर दाणे टिपतंय लक्षात येतं आणि त्याच्यावरती नजर ठेवत खाली 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 सावकाश हळूहळू हळूहळू बहिर ससाना 500 फूट अंतरावर येतो. कबुतराला माहिती नसतं आपल्याला हा बहिर ससाना घेऊन जाणार आहे. तो दाणे टिपण्यामध्ये मग्न होतो. आपल्याप्रमाणे आपण जसं गाडीमध्ये मग्न होतो, पैशामध्ये मग्न होतो, कपड्यामध्ये मग्न होतो, है की नाही, ह्या वस्तू मोबाईल मध्ये मग्न होतो त्यावेळेला तर भानही राहत नाही. अगदी तसाच भान हरपून तो कबूतर दाणे टिपत असतो. एवढ्या वेळात 500 फूट अंतरावर बहिर ससाना अतिशय वेगाने झडप मारतो आणि त्या बहिर ससानाला घेऊन जातो. काळही तसंच करतो. मार झपट कर यमले जावे, मार झपट कर यमले जावे, जैसा कबूतर पूजा यमका अजब तड़ाका बे, पूजा लड़का जाने बे, यमका अजब तड़ाका बे, तो क्या लड़का जाने बे. या अभंगावरती बोलण्यासाठी खूप वेळ लागणार आहे म्हणून न थांबता सरळ सांगतो. बघा या काळाची भीती, भय माणसाचं किती भयंकर भय कुणाला. तर 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्र 88. 9 कोण आहेत? 9 ग्रह. 10 कोण आहेत? भगवंताने घेतलेले अवतार. सहस्र 88 ऋषीमुनी आहेत. 33 कोटी देवता मर गई पडे काल के फाशी. या काळाचं भय सांगतो मी तुम्हाला. पीर मरे पैगंबर मर गए जिंदा जोगी, जपी तपी संन्यासी मर गए हकीम रोगी. कबीर महाराज बोलतात. श्री बापूजी बुवा महाराजांचा अखंड हरिनाम सप्ताह, मुक्काम पोस्ट गोणवाडी, तालुका खेड, जिल्हा पुणे. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह, मुक्काम पोस्ट गोणवाडी, तालुका खेड, जिल्हा पुणे. आपले नम्र समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ तसेच युवक मंडळ गोणवाडी.